पहिला चेंडू झालेला आहे, 1 धाव पूर्ण केलेली आहे मंदार यांनी. आणि आता पुन्हा फिरवून मारण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केलेली आहे अश्विन यांनी. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कडा घेऊन चेंडू लेग साईडच्या दिशेने गेला. 1च धाव मिळेल. निलेश पवार यांनी जर हॅट्रिक घेतली तर प्रमोद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, जितेश माळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. आता मात्र अकुल टप्प्याचा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू घोषित झालेला आहे. सुंदर असा चेंडू, संत गतीचा चेंडू टाकलेला होता. यष्टीच्या मागे जो किपिंग करतो तो अनिकेत, त्यांनी सुद्धा 3 षटकार मारले होते. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता. अजून एक अकुल टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, फिरून मारण्याचा प्रयत्न, प्रयत्नाला यश आलेलं नाहीये मंदारच्या. अजून एक निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लेंथ आपल्याला बघायला मिळते पवार यांच्याकडून. प्रमोद पाटील यांनी पुन्हा एक घोषणा केलेली आहे. जसे तिकडे आपले स्टँड जे आपण बघतोय, स्वर्गीय श्री हर्षद माळी स्टँड आणि श्री चिंतामण माळी स्टँड यांना जर डायरेक्ट जर लागला स्टँड मध्ये 500 रुपयाचं पारितोषिक षटकाराला. आता एक स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे मंदार यांनी आणि खूप डेंजर झोन तिकडे झाला होता अश्विनसाठी. बाद होऊ शकले असते ते धावचीत. सुंदर असं आपल्याला क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन बघायला मिळालेलं आहे चंदन याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू पवार यांचा, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. षटक संपलेला आहे. षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 आणि खूपच वाखाणण्याजोगं आपल्याला प्रदर्शन पवार यांचं बघायला मिळतंय. शेवटच्या 4 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत पवार यांनी. अप्रतिम कामगिरी आपल्या संघासाठी पवार यांची सेमीफायनलच्या मॅच मध्ये. मारण्याचा प्रयत्न होता पण एक स्क्वेअर चेंडू, अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने. एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे ती 4.
पुढचा एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता, पण हा पुन्हा चेंडू स्क्वेअर चेंडू एक आहे. अवांतर धाव मिळते, एक एक्स्ट्रा धाव मिळते व्हाईटच्या रूपाने. आपण फोर्स 1 यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण ही मॅच घरी बसल्या लाईव्ह बघू शकतो. तसेच आपले साऊंड पार्टनर जे आहेत HM साऊंड सिस्टम, हेमंत मानकर ब्रदर्स. हो हो, आता मात्र हा बुंद्यातला टाकण्याचा प्रयत्न होता की यॉर्कर चेंडू आपण बोलतो, तो टाकण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू गेलेला हा सुद्धा. अभिमन्यू यांच्या माध्यमातून आपल्याला चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळते. हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक अभिमन्यूसाठी जाहीर झालेलं आहे प्रमोद पाटील यांच्याकडून. बोरिवली विधानसभा तालुका अध्यक्ष प्रमोदजी पाटील. आता मात्र फिरवून मारण्याचा प्रयत्न मंदार चव्हाण याचा, पण प्रयत्नाला जास्त यश मिळालेलं नाहीये. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. चेंडूला चांगल्या प्रकारे फिल्डिंग केलेलं आहे दीपक यांना माझा आठवणीतला झेल एक बघायला सांगायला इच्छितो की सिक्सर जाणारा चेंडू त्यांनी चांगला डाईव्ह मारून तो झेल घेतला होता आणि गडी बाद केला होता. आता पुन्हा एक फटका मारण्याचा प्रयत्न, बघूया दीपक पोचतात का. एक धाव पूर्ण केलेली आहे अश्विननी, पण फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय सुंदर 11च्या संघाकडून. सांघिक कामगिरी आपण बोलतो ती खूपच चांगली आहे. पुन्हा एक स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धाव, एक्स्ट्रा धाव मिळते व्हाईटच्या रूपाने. अभिमन्यू याच्या गोलंदाजीचे 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती 8. हो हो, आता मात्र एक सुंदर असा चेंडू, एक गतिशील चेंडू त्यांनी टाकला होता अभिमन्यूनी अचूक टप्प्यावरती. मंदारला मिळालेला नाही, मिस झालेला आहे चेंडू. एक उंच फटका मारायचा प्रयत्न मंदारचा होता, पण प्रयत्नाला अद्याप यश मिळालेलं नाहीये. चेंडू मिस होतोय, जातोय तो कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, षटकामधला अंतिम शेवटचा चेंडू आता अभिमन्यूच्या गोलंदाजीतला. आता पुन्हा एक यॉर्कर गतीचा पायातला टाकले, अपील करतायत पंचांकडे, पण लेग बाईसच्या दिशेने एक धाव मिळते. डिक्लर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे, दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 9. बाबानी नेल शिर्डीला, नेल शिर्डीला, बाबानी नेल शिर्डीला. बाबा की त्यांना विनंती आहे, त्यांना 35 मिनिटांची आठवण करून द्यायची आहे. 35 मिनिटांची आठवण करून द्यायची आहे. 35 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे. याची तुम्हाला वेळोवेळी आठवण करून द्यायला लागते सर्व खेळाडूंना. पुन्हा एकदा एक स्टार खेळाडू पुन्हा आलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन अक्षय राव. या खेळाडूसाठी पण प्रमोद पाटील यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे हॅट्रिक विकेटसाठी. तसेच षटकारासाठी त्यांचं पारितोषिक आहे स्वर्गीय श्री चिंतामण माळी स्टँड आणि स्वर्गीय श्री हर्षद माळी स्टँड. या स्टँडला जर डायरेक्ट चेंडू लागला षटकार तर 500 रुपयाचं पारितोषिक. अक्षय राव
सुंदर असा संत गतीचा चेंडू अक्षय राव याचा थोडासा थांबून मारण्याचा प्रयत्न होता अश्विन याचा, पण प्रयत्नाला काही जास्त यश मिळालेलं नाही. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. आतापर्यंत मला वाटतं या सेमीफायनलच्या मॅचमध्ये सर मंदार याची बॅट अजूनही शांत आपल्याला बघायला मिळते, कारण असं तिसरं षटक चालू आहे आणि एवढा वेळ मंदार आपण कधी शांत बघितला नव्हता. अतिशय आक्रमक असा फलंदाज आपण बघितलेला आहे त्याला फलंदाजी करताना. फुलटॉस चेंडू आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जाते. अपील करतायत अंपायर कडे नो बॉलचा, पण अंपायर यांनी त्यांचा अपील फेटाळून लावलेला आहे. विशाल सर तिथे अंपायरला आहेत, लेग अंपायर. चांगली कामगिरी आपल्याला दोन्ही पंचांकडून सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात बघायला मिळते. पंकज सर आणि विशाल सर. हो हो, सुंदर अप्रतिम चेंडू, अचूक टप्पा, अचूक लेंथ. एक ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता. मंदारला चेंडू कळला नाही. त्यांनी हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता मंदार याचा सर, पण प्रयत्नाला यश अद्याप मिळत नाहीये. मंदारच्या बॅट मधून धावा काही निघत नाहीत या सेमीफायनलच्या मॅच मध्ये, कारण याच मॅच मध्ये त्यांच्या धावांची आज खूप गरज आहे असं मला वाटतंय. ओ हो हो हो, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय अक्षय राव. सुंदर गोलंदाजी, आखूड टप्प्याचा चेंडू होता. एक पर्वणी दिली होती त्यांना शॉट मारण्यासाठी मंदारला, पण मिस झालेला आहे. मंदार याची बॅट तळपत नाहीये. आता मात्र एक फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस चेंडू होता, मंदारनी मारलाय, तो डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असं आपल्याला म्हणायला लागेल. प्रयत्न तर करतायत मंदार खूप बॅटिंगचा, पण त्यांना परमेश्वराची साथ मिळत नाहीये, नशिबाची साथ मिळत नाहीये. अक्षय राव याच्या गोलंदाजीतले 5 चेंडू झालेले आहेत आणि एकच चेंडू शिल्लक आहे आतापर्यंत गोलंदाजीमध्ये. त्यांनी धावा दिलेल्या आहेत फक्त 3 धावा, 2 डॉट चेंडू टाकलेले आहेत. आणि एक आक्रमक असा फलंदाज जो आहे मंदार चव्हाण, याला अडकवून ठेवलेला आपल्या जाळ्यामध्ये असं म्हणता येईल सर अक्षय राव यांनी. आता मात्र पुन्हा एक यॉर्कर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. एकच धाव मिळते. चंदन यादव तिथे फिल्डिंग करतायत. एकाच धावेवरती मंदारला समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 13. अक्षय यांनी 4च धावा दिलेल्या आपल्या गोलंदाजीमध्ये. सुंदर अशी अप्रतिम कामगिरी आपल्याला बघायला मिळते श्रीराम फाउंडेशन यांच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे ती 13. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झालेली आहे 13. बिनगडी बाद. रुपेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेलं आहे. तर रुपेश आणि आता मात्र डोलेलेला चेंडू तो मंदारच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार सीमा पार येतोय मंदारच्या बॅट.
पटकावलेली आहेत. आपल्याला समोरच ते खेळाडू दिसत आहेत. एक म्हणजे स्ट्रायकरवरती असलेला मंदार चव्हाण आणि त्याच्याच मागे आहे तो अनिकेत. यांनी दोन्ही खेळाडूंनी 3-3 षटकार मारून 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. याची मी आठवण करून देतोय पुन्हा एकदा. मंदार सज्ज, रुपेश. सुंदर असा चेंडू, खरोखरच अप्रतिम चेंडू आता रुपेशने टाकला आणि गडी बाद होत आहे. धावचित वसपा काढलेला आहे षटकाराचा रुपेश यांनी. जागा घेण्यासाठी आलेला आहे तो प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर साठी एक आनंदाची बातमी आहे. जर षटकार मारले 3 लागोपाठ म्हणजे हॅट्रिक षटकार मारले तर रोहितजी म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. रुपेश साठी अजूनही संधी आहे. जर मंदारचा विकेट घेतला तर त्यांना 201 रुपयाचं पारितोषिक प्रमोद पाटील यांच्याकडून. आता मात्र टोललेला आहे चेंडू. चेंडूच्या खाली स्वतः निलेश पवारजी धावून आलेले आहेत. एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसरा धावाचा प्रयत्न मंदार याचा प्रयत्नाला यश मिळालेलं नाही. चांगली आपल्याला क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते निलेश पवार यांच्या माध्यमातून. प्रतीक ठाकूर यांनी जर षटकारांची हॅट्रिक मारली तर रोहित म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रतीक याचा जर विकेट घेतला रुपेशनी तर 301 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे प्रमोदजी पाटील यांच्याकडून. आणि आता मात्र टोलवलेला चेंडू जातो आहे तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार, रन आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पण हा एक स्क्वेअर चेंडू, अवांतर चेंडू, व्हाईटच्या रूपाने एक एक्स्ट्रा धाव मिळते. सुंदर 11 संघाला धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 28. आणि आता मात्र डोलवलेला चेंडू मंदार आणि जातो आहे तो, विसावतो आहे तो. चंदन यादव याच्या हातामध्ये. मानकरी ठरलेले आहेत 201 रुपयाच्या पारितोषिकाचे रुपेश.
त्याचबरोबर तो मानकरी ठरलेल्या 201 रुपयाच्या पारितोषिकाचा. पण त्यांचं षटक थोडं महागडं आपल्याला बघायला मिळते. 15 धावा कुठून काढलेल्या आहेत त्यांच्या षटकामध्ये. धावसंख्या झालेली आहे 4 षटकानंतर ती 28 आणि शेवटचं षटक आता मार्गस्थ होणार आहे. 4 षटकानंतर धावसंख्या आहेत ते 28. प्रतीक पुन्हा एकदा खेळपट्टीवरती स्ट्राईकवरती सज्ज झालेले आहेत. प्रतीक ठाकूर यांनी जर 3 षटकार लगातार मारले तर रोहित म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलेला आहे तो चंदन यादव. प्रतीकला पुन्हा एक पारितोषिक आले जर 3 षटकार लगातार मारले तर. जितेश माळी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. चंदन यादव यांनी जर राम यादव यांची विकेट काढली तर 100 रुपयाचं पारितोषिक रोहित म्हात्रे यांच्याकडून. आणि हा निर्धाव चेंडू. वाईटचं अपील करतायत प्रतीक, पण पंचांनी त्यांचं अपील फेटाळून लावलेलं आहे. आतमध्ये आले होते थोडेसे, ऑफ स्टंपवरती चालत आले होते, त्याच्यामुळे त्यांना वाईट देऊ शकलेले नाही आहेत. निर्धाव चेंडू पहिलाच. चंदन याची चांगली सुरुवात. ओहो, सुंदर अशी गोलंदाजी. अचूक टप्पा, अचूक लेंथ आपल्याला बघायला मिळते. वेग वेग बघा चंदन यादवच्या गोलंदाजीचा. वेगवान चेंडू टाकलेला होता प्रतीक याला. चेंडू मिस झालेला आहे. 2 चेंडू निर्धाव चेंडू लागोपाठ टाकलेले आहेत. आतापर्यंत चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पहिल्याच ओव्हरमध्ये बघितलंय. 4 चेंडू लगातार निर्धाव टाकले होते निलेश पवार यांनी. टप्प्याचा चेंडू सुंदर असा आपटलेला चेंडू होता, पण मारण्याला यश मिळालेलं नाही प्रतीकला. एक धाव मिळालेली आहे. राम यादव स्ट्राईक वरती आलेला आहे. राम यादवची जर विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे रोहित म्हात्रे यांच्याकडून. धावसंख्या पुढे सरकती. ती धावसंख्या झालेली आहे ती 29. चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक. हो, सुंदर असा चेंडू टाकलेला होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. 1 धाव मिळते. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 30. अजूनही 2 चेंडू शिल्लक. राम यादवचा जर विकेट घेतला चंदननी तर 100 रुपयाचं पारितोषिक रोहित म्हात्रे यांच्याकडून. अंतिम 2 चेंडू शिल्लक. आता मात्र एक आखूड टप्प्याचा चेंडू आपटलेला चेंडू होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस गडबड होते. राम यादव धावबाद झालेला आहे. राम यादव धावबाद झालेला आहे, पण मानकरी ठरू शकत नाहीये तर चंदन, कारण धावबाद झालेला आहे. रामची विकेट गेलेली. एक धक्का लागतोय तो सुंदर
आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक असेल तर यशाला सुद्धा त्यासमोर एक दिवस झुकावंच लागतं. चांगले प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्या पहिल्या चेंडूवरती 4 आपण पाहू शकतो. या ठिकाणी बक्षीस सुद्धा लागलंय. जर 3 षटकार लगातार मारले किंवा 3 चौकार लगातार मारले तर प्रशांतजी भोईर यांच्याकडून षटकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500. आता मात्र कुठेतरी एक झेल ड्रॉप होतोय. एक नामी संधी होती झेल पकडण्याची, परंतु जसं मी सकाळी सांगितल्याप्रमाणे तसेच निलेश पवार याला प्रत्येक षटकारासाठी प्रशांतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपये. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. आपण पाहू शकतो पॉईंट रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव अर्जित होते. धावसंख्या 6 या आकड्यावरती. पहिली सेमीफायनल आपल्या समोर रंगताना एकामेकासमोर दोन्हीही नामवंत संघ. SPL 2024 मानाची अभिमानाची स्पर्धा. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकतो गोलंदाज राम याला फुल टच चेंडू त्याच्यावरती गेला प्रहार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याला भेदून जाईल चेंडू. सीमारेषा पार मिळतील धावा 4 येतोय चौकार 4. आपल्याला येताना दिसला. अजून लगातारचे 2 येतील का? 500 रुपये मिळतील का? का हा शब्द मध्ये असेल? कारण का आता मात्र कुठेतरी आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 22 आणला जातोय. वाईट चेंडूची सांगता होते. एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोचेल 7 या आकड्यावरती. माफ करा 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. 4 धाव्यांसाठी काय फलंदाजी सर आपल्याला पाहायला भेटले. लगातारचा दुसरा सुदीप गॉन दीजिए. मारे मारे थँक्यू डीजे. चला थोडंसं घाई करायचे, त्वरा करायचे, लवकर यायचे कारण का अगोदरच या सामन्याला उशीर झाला होता. आपण पाहू शकतो निलेश पवार माघारी परततोय. पहिल्या गडी तंबूच्या आसऱ्याला आपण या ठिकाणी पाहू शकतो. पहिल्याच षटकाचा विचार केला होता तर चांगली धावसंख्या उभारली होती आणि चांगली भागीदारी पेश केली होती. जर क्रिकेटच्या पटलावरती परिभाषेमध्ये विचार केला तर भागीदारीला खूप महत्त्व असतं आणि पहिल्या षटकामध्ये ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलं.
दीपक आणि निलेशच्या माध्यमातून. आता मात्र निलेश चंबूच्या आसऱ्याला परतोय. चंदन यादव याला पाहू शकतो, ज्या गोलंदाजाने पाचवं षटक हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली होती. चला, पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. पुढचे 5 चेंडू निर्धाव येतील का? 1000 रुपये बक्षीस मिळेल का? गुड्डू सिंग याच्यावरती खूप सारं प्रेम आहे, कारण का खूप सारं क्रिकेट त्यांनी खेळले. पुन्हा एकदा काय करतंय? हा, हे मित्रांनो आहे क्रिकेट. जरी धावसंख्या कमी बनवली असली तरी चांगली गोलंदाजी मी सुद्धा या वयामध्ये करू शकतो. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. वयाच्या 38व्या वर्षी राजस्थान रॉयल कडून सर मला वाटतं प्रवीण तांबे यांनी डेब्यू केला होता. त्यांचीच आठवण करून देणारं कुठेतरी हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4-4-4. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेल्या चेंडू हेलिकॉप्टर शॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटला. 1 धाव चंदन याच्या बॅटमधून निघताना आपण पाहतोय. धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आत्ता मात्र या ठिकाणी समीकरण असेल, माफ करा, 26. धावसंख्या 26. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय आत्तापर्यंत. 6 धावांची आवश्यकता असेल. याच्यानंतरचा सामना आपण पाहू शकतो. एका बाजूला अष्टविनायक 11 त्याच्या आणि दक्ष 11. नाणेफेकीचा कौल अष्टविनायक संघाने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि दुसरा सेमीफायनलचा रंगतदार सामना नक्कीच आपल्याला पाहायला भेटले. पहिली सेमीफायनल या ठिकाणी आपण पाहतोय. कुठेतरी सुंदर 11 हा संघ वरचढ या ठिकाणी राहिलाय, परंतु सामना अजून संपलेला नाही, कारण का जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच भाकीत किंवा कुठचंच गणित आपण मैदानाच्या आतमध्ये सर सांगू शकत नाही. मोठा फटका या ठिकाणी मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षण आहे मंदार, जो खेळाडू काही खास करू शकला नाही या सामन्यामध्ये, कारण का मागील 2 सामन्याचा सर विचार केला मंदार याचा तर चांगली कामगिरी त्याच्यामार्फत आपल्याला पाहायला भेटली. मग वैयक्तिक पहिल्याच सामन्यामध्ये 25 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा सर 25 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. तसेच गोलंदाजीमध्ये 1-1 विकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू स्टीअर करतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या आता मात्र 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. नाणेफेकीचा कौल जिंकला, चांगली फलंदाजी केली, त्याच्यानंतर कुठेतरी 31 धावापर्यंत थांबवलं, त्याच्यानंतर चांगला त्याचा पाठलाग मारला होता. तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच पूर्ण होईल. मोठा फटका या ठिकाणी, परंतु एलिमिनेशन थोडंसं कमी, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. एक सोप्पा झेल या ठिकाणी पकडला जातोय. विकेटचं होतंय पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. डीजे
अक्षय याला आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा काय गोलंदाजी सर. आता मात्र सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. निर्धाव चेंडूची सांगता होते. याच्यानंतर अष्टविनायक संघाला विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून यायचे. अक्षय याने जर 6 मारला तर गौरव वाकडे यांच्याकडून 501 रुपये. पुन्हा एकदा काय गोलंदाजी पाहायला भेटले. अचूक टप्पा आणि गुडले स्पॉटला चेंडू आढळून जातोय आणि विकेटच्या मागे चांगलं गॅदर सर पाहायला भेटले. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे तिथे म्हणजेच 29 या आकड्यावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू स्लिपमध्ये ट्रॅव्हल झाला होता. एका धावेसाठी धावसंख्या 30 या आकड्यावरती आता मात्र तीन षटकाची सांगता होते. या ठिकाणी धावसंख्या आपण 30 या आकड्यावरती पाहू शकतो. 12 चेंडू पवन साहेब यांच्याकडून. पवनने विकेट घेतला तर रोहितजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 100 रुपये. नक्कीच समीकरण जाऊन पोहोचले. आता मात्र एका धावेची आवश्यकता असेल आणि पवनला एका विकेटची आवश्यकता असेल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सर पाहायला भेटले. धावसंख्या 31. अगदी ऋतुराज गायकवाडचा जर्सी नंबर आपण पाहू शकता 31. याच्या नावावरती असा एक विक्रम पाहिला आपण की एकाच षटकामध्ये 42 धावा मारण्याचा कारनामा त्याने केला होता. जाऊया मैदानाच्या दिशेने दुसरी मॅच.